बातमी राजकीय वर्तुळातली आहे। राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची सात्यकी सावरकरांची मागणी आहे। या प्रकरणी आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। राहुल गांधी यांच्याकडून वकील मिलिंद पवार आपली बाजू मांडतील। पुणे न्यायालयाच्या राहुल गांधींच्या जामिनाला सात्यकी सावरकरांनी विरोध केलाय। सात्यकी सावरकरांच्या याचिकेवर आज सुनावणी होईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? किती वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे? साधारण 11:30 वाजता सकाळी या सुनावणीला सुरुवात होईल। याआधी जी सुनावणी झालेली होती त्यावेळेस राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता, पण याच जामिनाला आता त्यांचे विरोधक आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि तो जो अर्ज केलेला होता त्या अर्जावर आज सुनावणी होतीये। लंडन येथे एका कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं होतं आणि त्याबद्दलची तो जो खटला आहे तो पुणे सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे। पुण्यासह देशामध्ये 22 ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये पुण्यात जी सुनावणी झालेली आहे त्यामध्ये नुकतंच राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आलेला होता। राहुल गांधी VC द्वारे या सुनावणीला सहभागी सुद्धा झालेले होते, मात्र आता त्यांच्या जामिनाला सात्यकी सावरकर यांच्याकडून विरोध करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्या अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होते। पुणे सत्र न्यायालय याबाबतचा काय महत्वपूर्ण निर्देश देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। राहुल गांधी यांच्याकडून ऍडव्होकेट मिलिंद पवार हे त्यांची बाजू आहे ते आतापर्यंत मांडत आलेले आहेत। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।